हाय फ्रेंड. तर बघा, मी आलेले विठ्ठल रुक्माईच्या मंदिरपाशी आणि बघा रस्त्याने तुम्हाला बारामतीतलं हे दिसते. लोक कसे रोडच्या कडेला आहे, कुठे बसलेले आहे, त्यांची वाहनं थांबवलेत, त्यांचे त्याच्यामध्ये सामान असते. आणि हे बारामतीतले पोस्टर आहेत बघा. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे. तर खूप सुंदर असे पोस्टर लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी बॅनर आहेत आणि बॅनरला कुठेही कमतरता नाहीये बारामतीमध्ये. प्रत्येक बॅनरवरती दादाचा फोटो आहेच. तुम्ही बघा, असं कुठलाच बॅनर नाही की त्याच्यावरती नाही. त्याच्यावरचे वाक्य तर खूप काळजाला लागण्यासारखे आहेत. आणि हे बघा बारामतीचं बस स्टँड, आणि बस स्टँड बी खूप सुंदर केलेलं आहे. त्याच्यामध्ये बी वारकरी असे झोपले असतील, त्यांची सोय पण भरपूर खूप छान केलेली आहेत. आणि बघा तुम्हाला मी आता दाखवणार आहे. इथून सुरुवात झालेली आहे, म्हणजे इथून ते पाळणे वगैरे सगळं लहान लेकरांना खेळण्यासाठी पण एक यात्रेसारखं सगळं भरलेलं आहे. पालखी आल्यावर दरवर्षी भरतं. हे बघा दुकानं पण लावलेत लोकांनी आपापले. आणि पालखी येण्याच्या आधीच पूर्ण दुकानं लावून झालेली असतात. पालखी अजून आलेली नाहीये. तर बघा हे समोर काय बी घ्या, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 100 रुपये अशा वस्तू असतात आणि खूप स्वस्त वस्तू असतात. तर हे बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं लिहिलेलं असते 20 रुपये, 10 रुपये. आणि खूप काही वस्तू चांगल्या पण क्वालिटीच्या असतात आणि बऱ्यापैकी स्वस्त भेटते इथं दुकानापेक्षा. त्याच्यामुळे दुकानात तर मला वाटत नाही कोणी बारामतीकडे जाऊन काही खरेदी करत असतील कमी प्रमाणात. प्रत्येक वस्तू 80 रुपये, कारण प्रत्येक इथं स्वस्त असतं बाकीच्या दुकानापेक्षा. त्याच्यामुळे भरपूर अफाट गर्दी असते हे सामान घ्यायला बायकांची, आणि मला पण खूप आवडते हे बघायला. तर चला, आपण आता चाललेलो आहेत पुढे दिंडीकडे. तर पालखी यायलेली आहे, पालखीकडे प्रस्थापन करायचं आहे आपल्याला. आणि हे बघा समोर कशा पाटे लावलेले आहेत, म्हणजे पोस्टर, बॅनर. हे बॅनर बघा कसं आहे, काळजाला स्पर्श करण्यासारखे बॅनर लावलेले आहेत दादांचे. आणि खरंच दादांचे म्हणजे त्यांनी कामगिरीच तशी केलेली आहे, त्यामुळं लोकांना खूप बेकार वाटते. बारामतीमध्ये आज दादा नाहीत. दादा नसल्यामुळे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की स्वच्छता तेवढी नाहीये जेव्हा दादा होते तेव्हा. तर बघा, फायनली पालखी इथं मंदिरपाशी आलेली आहे, दुर्गादेवी मंदिर. म्हणजे अष्टमी इथं गणपती, मोठा गणपती आहे सिद्धिविनायकचा त्या ठिकाणी. आणि सिद्धिविनायकच्या गणपतीपासूनच जवळच नगर परिषद आहे. ही छोटा वारकरी बघा खांद्यावरती घेतलेला आहे, खूप छान आहे. आणि टाळ मृदुंगाच्या तालावरती हे चाललेले आहेत पुढे. हा, आणि पालखी पाठीमागच आहे. तर आपली काय हाईट तेवढी नाहीये, कारण स्टिक आणली असती, पण मोबाईल कोणी ओढून घेऊन जाईल स्टिक सहित तसंच, कारण आदर राहतो, असं पकडल्यावर वेगळंच राहतं, म्हणून आणली नाही. पण जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बघा, हा वारकरी इथं थांबलेला आहे. आणि मी पण आता कुठंतरी असं बघते जागा की मला घेता यावं. हे पोलीस प्रोटेक्शन बघा, पोलिसांची तर कुठलीच कमतरता नाही, त्यांच्या कर्तव्याला सलाम केला पाहिजे. आणि हे बघा टाळ मृदंगाच्या तालावरती हे नृत्य करत आहेत वारकरी. आणि त्यांना नृत्य करायला इतकं छान वाटतंय ना, म्हणजे एवढं चालून येतेत पण थकत नाहीयेत. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल, पुन्हा नंतर ते नृत्य करण्याचा आनंद खरंच वेगळा असते. कुठलाही वारकरी असं थकल्यासारखं, म्हणजे जल्लोष त्यांच्या अंगात खूप असतो. आणि हे असंच एवढं पंढरपूर पर्यंत जातात. तर खरंच मानलं पाहिजे वारकऱ्यांना. हे बघा, सगळ्या वारकऱ्यांनी पांढरे कपडे घातलेत, टाळ मृदुंगाच्या तालावरती चाललेत. तुळशी वृंदावन बायकांच्या डोक्यावरती मस्त सजवलेल्या असतात. आणि प्रत्येक वर्षी हे अशा पद्धतीने असतात. मी तुम्हाला दरवर्षी बारामतीतल्या पालखीचा व्हिडिओ दाखवत असते. तर खरंच व्हिडिओ काढण्याला खूप मेहनत लागलेली आहे, आजारी असताना पण आलेली आहे. नक्की बघा, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. हे झेंडेवाले अदुगर येतात, नंतर पालखी येते. आणि बघा हे रोड कसे चकाचक आहेत, कुठं तुम्हाला दिसते का घाण? पण थोडंफार दादा असल्यावर आणि दादा नसल्यावर फरकच आहे. ही बघा वारकरी चाललेले आहेत आणि ही तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन चालल्यात. आणि प्रत्येक वर्षी हा व्हिडिओ असतो माझा, पण ह्या वर्षी नाहीये, आजारी असल्यामुळे जाऊ द्या म्हटलं. ही वारकरी बघा, ही छोटी वारकरी मुलगी खूप सुंदर सजवलेला आहे तिला पण. आणि बघा आता असं वाटायला पालखी जवळ येत आहे. आणि दादा आजांची पोस्टर बारामतीकर घेऊन चाललेत. खाली बघा विठ्ठल रुक्माई किती सुंदर पद्धतीने सजवलेले आहेत. आणि आता पाठीमागं बघू शकतात तुम्ही, चाललेली आहे दिंडी. इथं संत तुकाराम महाराज यांची ही दिंडी आहे, देहू गावातून आलेली आहे. आणि ही प्रत्येक वर्षाला येते आणि खूप उत्तम प्रतीची इथं तयारी बारामतीकरांनी केलेली असती. ह्या वर्षी सुमित्राताईंनी केलेली आहे, आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाईफ. तर बघा आता त्यांनी पण आता नवीनच हे झाल्यामुळं खूप छान तयारी केलेली आहे त्यानुसार.
तर बघा अशा पद्धतीने हे चाललेलं आहे. आणि व्हिडिओ बघितल्यावर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेड कलरची बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. तर हे समोर बघा पोस्टर घेऊन चाललेले आहेत दादाच्या डोक्यावरती. तसं पण कोणी काय केले आणि हे एवढे पळायलेत ना वारकरी, त्या आरती 100% आता दिंडी आलेली असणार आहे जवळ. एकदम फास्ट चालते, त्यांना एवढी एनर्जी कुठून येते मला तर नवल वाटते एवढं चालणं हे. आणि पुन्हा नंतर टाळ मृदंगाच्या याच्यावरती नाचणं, नृत्य करणं. तर बघा आता हे बैल तर इतके रुबाबदार दिसतात ना, खरंच दिंडीतले बैल खूपच सुंदर असतात बघा हे दर्शन घ्यायला. आणि मी काही एवढ्या गर्दी जात नाही कारण मला धक्काबुक्की जमत नाहीये. लोक दर्शन घेण्यासाठी कितीही उत्साही आणि हे करतात गडबड. आणि ज्या वेळेला ही पादुका देहू मध्ये असतात त्यावेळेला तिथे निवांत असते, त्यावेळेला कोणीही करत नाही. पण इकडं आल्यावरच लोक गडबड करतात. तर बघा हे वारकरी किती सुंदर त्यांचं, प्रत्येक वारकऱ्याच्या हातात विणा आहे आणि विणा घेऊन गेलेले आहे ते पुढे पालखी पुढे चाललेले. आता ही नगरपालिकेमध्ये जाते आणि तिथं जाऊन ते पादुका साईडला घेऊन बैल पण आरामासाठी सोडतात आणि दर्शन घेण्यासाठी ठेवतात. रात्रभर बारामतीकरांसाठी दर्शन ठेवलेलं असतं. हे बघा दिसत नसले तरी प्रत्येक पालखीच्या पावलात मुखात दादा आहेत, महाराष्ट्राचा विकासाचा वारकरी. तर खरं आहे त्या वाक्याप्रमाणे दादा पण होते. तर बघा हे माझे मिस्टर ते पण घेऊन चाललेले आहेत. तर हे बघा समोर तुम्हाला दिसत असेल सिद्धी गणेश प्रतिष्ठान या इथं आज पालखी बारामतीला आली पण दादा नाही येत असं लिहिलेलं आहे. आणि खरंच काळजाला लागण्यासारखी गोष्ट आहे. आज दादा जाऊन 5 महिने झाले पण वाटत नाहीत की त्यांना जाऊन 5 महिने झालेत, येतील असं प्रत्येकाला वाटते. प्रत्येक जण म्हणते विठ्ठलाला सांगा आमचे वापस द्या. हे बघा इथं चाललंय यांचं नृत्य नृत्य करत आहे टाळ मृदंगाच्या तालावरती प्रत्येक वारकरी. आता हे सिद्धी गणेश गणपतीपासून पुढे बिगवन चौक लागतो आणि बिगवन चौकाच्या अलीकडेच नगर परिषद आहे. तिथं मुक्कामी असते दिंडी पालखी. तर बघा तुम्ही ही वारकरी लोक सगळे बारामतीकर किती अफाट गर्दी आहे. तुमच्याकडे पण अशीच गर्दी असते का? हे बाबा बघा विणा किती छान वाजवतात आणि त्यांचं मी शूटिंग घेतली, त्यांच्यासोबत फोटो पण काढलेत आणि लाईटिंग वगैरे सगळं सजावट केलेली आहे. तर बघा प्रत्येक पोस्टरवरती दादाचा फोटो आहे. दादा म्हणजे खरंच एक बारामतीकरांसाठी विठ्ठलच होते. तर ते खरंच दादा गेले आणि बारामतीची शानच गेली. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला बाय.